राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। अनेक दशकापासून प्रलंबित असलेला मार्ग हा मार्गी लागला नसता। एक उदाहरण म्हणून सांगतो, धुळे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं इरिगेशनचा प्रोजेक्ट म्हणजे अक्कलपाडा प्रोजेक्ट, ज्याची कॅपॅसिटी काहीतरी 2.5 TMC आहे आणि ते बनण्यासाठी साधारणतः 40 ते 50 वर्ष लागली। त्या तुलनेने आमच्याकडे सुलवाडी जामखड जी उपसिंचन योजना आहे ती पण बऱ्याच दशकांपासून प्रलंबित आहे। अनेक लोकांनी प्रयत्न केला ती मार्गी लागण्यासाठी, पण बाबांनी त्यांचं कौशल्य वापरलं, त्यांचे मोदी साहेबांबरोबरचे जे वैयक्तिक संबंध आहेत ते वापरले, योग्यरित्या ती गोष्ट तिकडे दिल्लीमध्ये मांडली आणि मोदी साहेबांनी एमर्जन्सी फंडमध्ये जवळपास 2,500 कोटी रुपये ज्याचं नियोजन नव्हतं ते त्यांनी याच्यासाठी दिलं आणि आता 4 वर्ष झाले काम चालू होऊन तब्बल 4 वर्षामध्ये 70% काम झालेलं आहे आणि त्याची कॅपॅसिटी 9.5 TMC आहे, जी अक्कलपाड्यापेक्षा 3-3.5 पटीने जास्त आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्ग ही प्रलंबित आहे। मागे दादांनी सांगितलं की तो पण पूर्ण करावा, पण जसं सरांनी सांगितलं मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याचा तो पहिला टप्पा आहे 53 किलोमीटरचा, धुळे नरडाणा आणि धुळेपर्यंत बोरबी ॲक्च्युली, तो त्याचं जमीन अधिग्रहण चालू होऊन गेलेलं आहे आणि टेंडर निघून आता लवकरात लवकर त्याचं काम चालू होणार आहे। मोदी साहेबांचं आपल्याला सगळ्यांना माहिती, ज्या कामावर त्यांनी हात ठेवला ते कामं पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नाही। 2019 मध्ये त्यांनी स्वतः त्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे की ते 100% काम पूर्णपणे होणार आहे। मोदी की गॅरंटी। तर बाबासाहेबांचं काम बघूनच मोदी साहेबांनी पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली। आपल्या सर्वांचं प्रेम हे सर्वेच्या रूपामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचतं तेव्हा ज्याचं इलेक्टोरल मेरिट आहे त्यालाच तिकीट दिलं जातं। भारतीय जनता पार्टी असा पक्ष नाही आहे की ओळखीने तिकीट द्या, माझा मुलगा आहे तिकीट द्या, मी एवढे पैसे करतो तिकीट द्या, हे असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही। जो माणूस ऑन ग्राउंड काम करतो, जो लोकांमध्ये पॉप्युलर आहे, लोक ज्याला सपोर्ट करतात, ज्याचं सर्वेमध्ये नाव येतं, ज्याचं इलेक्टोरल मेरिट आहे त्यालाच मिळतं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने ते इलेक्टोरल मेरिटच्या रूपाने त्यांना पुन्हा ही संधी दिलेली आहे। आणि एक लक्षात घ्या, ही लोकसभाची निवडणूक आहे, ही आपल्या भागाची निवडणूक नाही आहे, ही फक्त डॉक्टर बाबा भांगरेंची निवडणूक नाही आहे, मोदी साहेबांची निवडणूक आहे। म्हणून माझी एक कळकळाची विनंती आहे की आपले जे छोटे मोठे मतभेद असतील, लोकल इश्यूज असतील, या सगळ्यांना आपण 100% दुरुस्त करूच, पण सध्या या सगळ्या गोष्टींना आपण थोडंसं बाजूला ठेवून मोदी साहेबांकडे लक्ष ठेवून, केंद्राकडे लक्ष ठेवून, केंद्रामध्ये कोणती सरकार बसायला पाहिजे या उद्देशाने जोमाने कामाला लागूया। आणि त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की 20 मेच्या तारखेला आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तारीख आहे, उन्हाळा मतदानाची तारीख आहे, भरपूर उन्हाळा आहे, आत्ताच एवढा उन्हाळा आहे, अजून 1 महिना बाकी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक प्रॉब्लेम्स जरी असले तर या प्रॉब्लेम्सला आपण त्यांच्यामधनं काहीतरी मार्ग काढून जास्तीत जास्त मताधिक्याने डॉक्टर सुभाष भामरे आणि मोदी साहेबांना निवडून आणू अशी मी कळकळीची विनंती करतो आणि